बौद्धांनी वर्षावास कसा साजरा करावा याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे। खरं तर वर्षावास याचा अर्थ समजून घेतला तर वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे। भगवान बुद्धाच्या काळात जो पहिला वर्षावास झाला तो आषाढ पौर्णिमेला झालेला आहे। तथागत सम्यक संबुद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्या 5 भिक्खूंना जो उपदेश केलेला आहे तो आषाढ पौर्णिमेला केलेला आहे आणि म्हणून तो वर्षावास प्रथम वर्षावास समजून भारतातील सर्व बौद्ध दरवर्षी आषाढ पौर्णिमा हा वर्षावास दिन संपन्न करत असतात। आता बौद्धांनी वर्षावास प्रत्येक घरात साजरा केला पाहिजे तो अशासाठी आहे की आपण बौद्ध आहोत तर बौद्धांची आचारसंहिता आहे, त्यासाठी 22 प्रतिज्ञा आहेत आणि बाबासाहेबांनी जो बुद्धाचा धम्म दिलेला आहे तो विज्ञानवादी धम्म आपण या काळात पसरवला पाहिजे। इतिहासाचा मागोवा घेतला तर आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया आणि शुद्धोधन राजांच्या महामायेच्या पोटी त्यांचं गर्भमंगल दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो। त्याचबरोबर सिद्धार्थाने शाक्य आणि कोलियाच्या वैरत्व युद्ध नष्ट करण्यासाठी ग्रहत्याग केला होता, तशा अर्थाने पण आषाढ पौर्णिमेचं महत्त्व आहे। आणि त्याचबरोबर अजातशत्रू नावाच्या राजाने जो काही पहिली धम्मसंगीनी राजगृहामध्ये घेतली तो दिवस सुद्धा आषाढ पौर्णिमेचा असल्यामुळं या दिवसाला महत्त्व आहे आणि बौद्धांनी सुद्धा या पौर्णिमा आपण साजऱ्या केल्या पाहिजे। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा 3 महिन्याचा कालावधी आपण सर्वांनी खरं तर जवळ विहार असेल तर विहारात जावं, त्या ठिकाणी आपण पंचशील अष्टशील घ्यावं। बहुतेक जणांनी त्या ठिकाणी उपोषित वृत्त पाळलं पाहिजे। उपोषित वृत्त याचा अर्थ की उप आणि सत्याच्या जवळ राहणं आणि आपलं नीतिकर्म करणं याला उपोषित वृत्त म्हणतात। आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर भिक्खूंकडून किंवा स्वतः अष्टशील ग्रहण करायचं आहे, वंदना घ्यायची आहे, 12च्या आत तुम्ही भोजन करायचं आहे आणि संध्याकाळी साध्या आसनावर झोपायचं आहे। अंगामध्ये मौल्यवान वस्त्र किंवा दागिने नसावे, साधं राहावं आणि संध्याकाळी फलाहार करावा आणि दिवसभर जेवढं काय पुण्यकर्म करता येईल, दान कर्म करता येईल तेवढं बौद्धांनी केलं तर तो दिवस अगदी पवित्र आहे। बौद्धांनी प्रत्येक पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या या दिवशी आपण उपोषित करावं आणि बरेचसे लोक 3 महिने उपोषित वृत्त करतात आणि पुण्यपदरी पाडून घेतात। पुण्य म्हणजे नीती जीवनाचं ते तत्व पाळतात आणि दान धर्म करतात। बौद्धांनी या काळामध्ये भिक्खूंना आपल्या विहारात, भिक्खू असतात विहारात, त्या ठिकाणी जावं, भिक्खूंकडून धम्म समजून घ्यावा। धम्माचे विचार जे भगवान बुद्धांनी 84,000 स्कंदामध्ये सांगितले ते त्यांच्याकडून ऐकावेत आणि बुद्ध स्वतः समजून घ्यावा, बुद्धाचा धम्म समजून घ्यावा, बुद्धाचा संघ समजून घ्यावा आणि आपण आपल्या घरामध्ये बौद्ध पद्धतीचं आचरण करून आपल्या प्रत्येक घरात, गावामध्ये, जिल्ह्यात, तालुक्यात आणि राज्यात ज्या त्या ठिकाणी आपला बौद्ध असेल तो बौद्ध जर अशा उपोषित वृत्तीने वागला तर तो पुण्यवान होईल, म्हणजे नीतिवान होईल आणि धम्म प्रवचन ऐकल्यामुळं बरेचसे बांधव आपले धम्मिक होतील, जेणेकरून बौद्धांची आपल्या संख्या वाढेल आणि आता जी जनगणना येईल त्या जनगणनेमध्ये सुद्धा प्रत्येक बौद्धाने आपल्या जातीच्या रेकॉर्डमध्ये बौद्ध लिहावं, जेणेकरून बौद्धाची संख्या आपल्या देशात किती आहे आणि बौद्धाची संख्या जर जास्त दिसली तर निश्चितपणे बौद्ध धर्माला जे काही विशेष स्थान आहे आणि त्याबद्दल बौद्धांना ज्या काही विशेष सवलती आहेत त्या सुद्धा त्यामध्ये मिळू शकतील आणि बौद्धांचं एक चांगल्या प्रकारचं संरक्षण
आणि बौद्धांचं एक चांगल्या प्रकारचं संघटन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होईल. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.